सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्या प्रकरणावरून समता सैनिक दलाने भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करत लोकशाही हक्कांचे संरक्षण, कथित पेपर लीक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। समता सैनिक दलाच्या म्हणण्यानुसार भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार देते। सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे कथित पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची चौकशी आणि शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते। मात्र त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या निवेदनातून आंदोलनकर्त्यांवरील कारवाईची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी, कथित पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची सखोल चौकशी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच सरकारने आंदोलनकर्त्यांशी सन्मानपूर्वक संवाद साधावा, शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे। समता सैनिक दलाचे तालुकाप्रमुख रोशन फुले यांनी राष्ट्रपतींनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन केले आहे। यावेळी रोशन फुले, खुशाल बोरकर, युवराज सुखदेवे, वनमाला सुखदेवे, गीता जांभूळकर, माधुरी जांभूळकर, सलमा मेश्राम, मैपाल सूर्यवंशी, सौरभ नंदेश्वर, राहुल राऊत, कृष्णा सूर्यवंशी, सुदर्शन रामटेके, कन्हैयालाल जांभूळकर, प्रल्हाद सूर्यवंशी, रोशन सोनटक्के, वैभव वैद्य, झकास फुल्लुके आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। चालू करा ना। 21 जुलै 2026 ला तहसील कार्यालय लाखांदूर या ठिकाणी या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काल दिल्ली येथील जंतर मंतरवर या देशाचे आदर्श असे वैज्ञानिक, या देशाचा सौभाग्य, ज्यांनी या देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पेपरफुटीच्या विरोधात आणि 20 मुलांनी केलेल्या आत्महत्येच्या निष्पाप चौकशीच्या विरोधात शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दिल्ली या ठिकाणी आमरण उपोषण केलं। ते आमरण उपोषण भारतीय संविधानाच्या लोकशाही हक्कानुसार होते, परंतु या देशातील मगरूर सत्ताधारी लोकांनी कालपर्यंत त्या प्रकरणाची दखल न घेता काल त्यांना बळजबरीने उपोषण स्थळून हॉस्पिटलमध्ये उचलून नेण्यात आलं आणि विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला। त्या घटनेचा निषेध आणि या समस्त प्रकरणाची पेपरफुटीची असो वा विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या संपूर्ण या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज आम्ही समस्त समता सैनिक दलाचे पदाधिकारी, लाखांदूर तालुक्यातले सामाजिक कार्यकर्ते, आम्ही सर्वजण या ठिकाणी तहसीलदार साहेब लाखांदूर यांच्यामार्फत माननीय या देशाच्या राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यासाठी या ठिकाणी जमलो।